असं चालू होत आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या आजच्या बाईक राईड मध्ये छोटीशा. तर मी आता चाललोय पालीला, तुम्हाला सांगतो पूर्ण विस्तार मध्ये. चला ते पहिले पेट्रोल टाकतो पेट्रोल पंपावर. आपले 2 फंटर घेत पुढं, एक फंटर आपला आज अवेलेबल नाही राहिला म्हणून आता मग 3 जण चालवत आम्ही. तर बघू चला या सर्व बघू आपण आता कॅमेऱ्याच्या थ्रू. कॅमेरा जरा ऍडजस्ट केला मी जरा, आता बघू कसा आहे व्हिडिओ दिसतोय मला समजायला. आता चाललोय तर आता मजा तर करायलाच नको ना. पिढीचे रस्त्यात होत आपण आता बोलला तरी तर आवाज आता मग कमी सांगेन, कारण आपला माईक जरा सेटअप जरा चेंज आहे. आपला आता ब्लूटूथ वाला माईक घ्यायला लागणार आहे, कारण आपल्या हेल्मेटला माईक लागणार नाही आतमध्ये. त्याला काहीतरी वेगळा सेटअप घ्यायला लागेल. तर आता ब्लूटूथ वाला माईक बघतोय चांगला कुठला आहे, आणि आतमध्ये आपले आपले आपल्या हेल्मेटच्या आतमध्ये एक लागूनच ठेवलं त्याला चार्जिंग करायला ठेवतो बाहेर काढणं. आणि आपले 2 फंटर समोर आहेत, ते केतन दादा आणि मितेश. कुत्र्यांची फलटण आहे, फलटण कुत्र्यांची. बघू आता आपण आता पेट्रोल पंप गेलो समजेल आपली रेकॉर्डिंग कशी आहे, तशी आपली रेकॉर्डिंग चालू ठेवायला. हे कधी पेट्रोल पंप जाता ना पहिले, हा नाही पेट्रोल चांगलं वाटतं. मी फर्स्ट टाइम चालू पण छप्पन ते पाल्ले एकदा गेलो नाही मी, म्हणून याला बोललो मी बरं जाऊ चल बरं. रस्ता तर सरळ सरळ आहे काय ते. रुमाल घेतला, घेतलाय घेतलाय रुमाल घेतला, तेच बोलणार होतो. आता आपला बोलला तर हा रस्ता पोंडे हायस्कूलला आपण दररोज आपण शाळेत जात होतो, ते 5वी ते 10वी. हा रस्ता इथून आम्ही चालत जायचो, बस दिसला नाही, बसची पास असली सुद्धा आम्ही ते चालत जातो घरी. चालत चालत जाताना मजा यायची गाडीवर. भागूबाई शाला काय इथे खड्डे कधी कमी नाही होत. आता तुम्हाला खोपट्यावरून दाखवतो किती खड्डे आहेत. खड्ड्याचं निस्ता उडतोय बस मी. आणि कॅमेरा सेटअप आपला जरा सेटअप जरा हलतोय, तर समजून घ्या जरा. तर पुढच्या वेळी जरा नेक्स्ट टाइम जरा चांगला करू जरा. तर जरा बघू घेऊया कसं जरा हलतंय काय हलतं नाही ते. चालू पेट्रोल पंपावर बेंडकालच्या. मितेश बोलतो तिथे पेट्रोल चांगला भेटतंय म्हणून आता तिथे चाललो. बघू आता पेट्रोल कसा भेटतंय कसा नाही, आता गेल्यावर समजेल. तर तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा पूर्ण. काय आला म्हणलं फोन करत होता.
आलो बेंडकाच्या ट्रंबावर. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता अर्ध्या रस्त्यात आहोत. आम्ही चालू पालीला. आपल्यासोबत आहे मितेश आणि केतन दादा. तर आम्ही तर नाश्ता करत होतो. नाश्ता करून झाला आहे. आम्ही आलो तर पेनलाच होतो, पेनमध्ये आहोत. तर पेनच्या पूर्ण आपला रस्ता दाखवतो मला, कारण आता मी चालू केलं पहिले पण माझ्या कोणतरी फोन आला तर मला ते माझा तो ब्लॉगच बंद झालेत ना गाडीवरचा. तर जाता आता परत लावतो, सगळा सेटअप करतो. आता परत कोणी फोन करू नका, मी फ्लाईट मोड टाकतो फोन. कारण सगळेजण बघतात आपल्याला, फ्लाईट मोड टाकून फायदा नाही. कारण फोन आपला येतात, इमर्जन्सी फोन असतात घरातून, पटकन आपला फोन बिन आला तर परत प्रॉब्लेम होईल. तर आता चालू ठेवले आपला या बघूया. चला आता हेल्मेट घालूया. आपल्या चॉकलेट पण खाऊया. चॉकलेट व्ह्यू बघा. आता पण समोरचा मी हेल्मेट घालतो. सेफ्टीसाठी कधी पण हेल्मेट घाला. सेफ्टीसाठी हेल्मेट चांगला घ्या, चांगल्या क्वालिटीचा घ्या. थोडे पैसे जास्त येतील चालतील. आपला ब्लॉग पण चालू झालेला आहे. तर आता तरी फक्त बंद नको, कोणता फोन नको प्लीज. ब्लॉग आपला आता टाकू द्या. चांगल्या प्रकारे ब्लॉग पडला पाहिजे. तुम्हाला तेच पाहिजे बस अजून, आणि तुम्ही एन्जॉय केला पाहिजे ब्लॉग. तर आता तर निघालोत आता. आपली राईड चालवली परत एकदा. आपल्या तेच विषय. इथून आता जरा व्ह्यू चांगला नाही बघा. सगळे गाड्या गाड्या गाड्याच गाड्या. पाठीमागे तर व्ह्यू गेलाय, तुम्हाला जाताना दाखवायला लागेल व्ह्यू मला. आणि हे करायला लागेल. जरा कॅमेरा सेटअप जरा हलतोय आपला. इथं बोलला तरी खड्डे नाही, पण जरा वरती खाली रस्ते आहेत त्याच्यामुळे. पण एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर गाडीवर निघायलाच लागेल. तर गाडीवरचा एक्सपिरियन्स हा गाडीमध्येच भेटतो, गाडीवरच भेटतो. कारण शपथ गाडी साधारण किती भारी वाटतं तुम्हाला सांगू का. काय सांगशाल तुम्ही, काय बोलशाल, बरं असं बोलशाल तुमच्यामध्ये. मी तर आता खूप खुश आहे. माझा मी ब्लॉग बनवत आहे, कारण माझी मी लाईफ तुम्हाला दाखवते कशी जगतोय. आणि लाईफ कधी पण खुशीने जगायची असते. किती झालं तरी, दुःख असं तरी हसत राहायचं अशी पोरांची सवय असते. किती पण टेन्शन असतं डोक्यावर तरी कुठं सांगत नाही, कुठं बोलत नाही. ही पोरांची लाईफ असते. पोरं जशी 18 वर्ष होतात ना, तसे पोरं कमवायला चालू करतात. कारण त्यांना माहिती आहे पुढं आपल्यालाच करायचं आहे, पुढं आपल्याला सलग बघायचं आहे. त्यांची फायनान्शियली कंडिशन खरंच खूप लो असते ना, खराब असते ना. शपथ त्यांच्याकडनं तर खूप एक्सपिरियन्स घ्यायला भेटतो. आणि आता मी तर मिडल क्लास फॅमिलीमधून येतो. मला माहिती आहे माझी लाईफ कशी आहे, मला कसा स्ट्रगल करायला लागतोय, काय करायला लागते. थोडा ह्याच्यामुळे पण बोललात तरी काम बघण्याच्या ह्याच्यात पण आणि अभ्यासाच्या ह्याच्यात पण. आता मी कारण जितका तुम्ही शिक्षाल तितका तुम्हाला ज्ञान येईल. ज्ञान कधी वाया जात नाही, हे पण लक्षात ठेवा. ज्ञान तुमचं तुमच्याकडेच राहतो. तर पैसे वेस्ट तर नाही होत, पण त्या ज्ञान घेता त्याचा फायदा पण झाला पाहिजे. इतकं आहे. कारण तुम्ही शिकत राहाल, सर्व करत राहाल, पण लाईफ मध्ये कधी पाठी नाही जायचं.
चालत पालीला, तर पालीचं दर्शन घेणंच आहे. तर आपण कधी बोललं तरी असं येणे गेलेलं कोणच्यावर दबाव बिबाव. आपण आपलं काम करतो, आपण आपलं हे करतो. आता फिरायला पण आपण आपला निघालो. मला मित्र बोला चल, बोलतो मी पण गाडी, त्याची पण गाडी, त्यांनी गाड्या नवीन घेतलेली आहे. तर त्याला पण आता सवय आपली, बोललं तरी नवीन गाडी घेतल्यावर पहिली हुलूस असते का पहिले राईडला जायचं कुठेतरी. तीच सवय माझ्या मित्राची आहे. तर त्याने गाडी घेतली, महिना झाला असेल, महिना जास्त फक्त बस. तो बोलते चल, बोलतो आता राईड करायला. तर चल बरं, मला काय आहे, आता माझ्याकडलं तर वर्ष जास्त झालं असेल, मी गाडी चालवतो, मला माहिती आहे माझी गाडी कशी आहे कशी नाही. मी माझे त्यात आहे. तर त्याने घेतली आमाची गाडी. तर त्याला पण आता बघू कशी तो चालवतोय मस्तपैकी. तो आहे तसा रायडर, तो पण त्याच्याच लेवलला आहे. तो आपण बोलणार तुम्हाला. मी या रस्त्याला आलो, मला याची आठवण येते आता रोनितची. काय गाडी चालवतो रोनित, अशा पाठी बसायला पण माझी फाटते. इतका फास्ट नाही, पण अशी कटी मारतो ना, शपथ सांगतो. असं वाटतं सोबत माझ्या कोण मित्र नाही बसला, बोलतो मला दानव बसला असं वाटतं समोरनं. अशी गाडी चालवतो. दुसरा आहे आपला बंटी. बंटी पण असाच गाडी चालवतो. बंटीला पण एकदम असं बोललात ना, निश्चित गाडी रपटायला आवडते. गाडीचा ऍव्हरेज नाही, गाडीची पॉवर किती आहे ना, ती सर्व बाहेर काढतो. आणि दुसरा आहे आमचा मामा, त्याला कोण ऐकू शकत नाही. मामा बंटी यांच्या नंतर याच्या खाली येतो तो रोणीच बघून फाटते. तर बंटी आणि मामाच्या गाडी काय बसू मग. पण मामाच्या गाडी माझ्या फाटत नाही. मामा जिथे पलवायची असते गाडी तिथेच गाडी पलवतो. नाही तर मग मामा आरामात गाडी चालवतो, आरामात. आता आम्ही पण अशा आरामातच चाललो होतो. जरा हाय आईच्या स्पीडला, मी आहे 70च्या स्पीडला. तर अशीच गाडी चालवायची असते कॉर्डिनेशन मध्ये. तर गाड्याच गाड्या. आता बघा पाठी मग आपला आरसा नीट कर समजा, वरती दिसत नाही आपल्याला आरसा. आणि आपण ते आरसे चेंज केले, पहिले होते ते आरसे, त्याचे बेरिंग गेलेल्या. माझा पूर्ण सॉकेट एन खराब केलेला बेरिंगने. तर माझे जरा थ्रेड बीट खराब झाले त्याच्यामुळे. मला ती शायनिंग भेटली पण जास्ती सर नाही, कारण ते हवा पण त्याच्याकडे चिरचानी करू नका. कारण माझे कामावर गेलो, गाडी कोण बाहेर लावल्यावर कोण ना कोण त्या गाडीला हात लावतो. एक दिवस मला भेटला असता, त्या कुत्र्या जाता मारला असता. गाडीची मस्ती मला सहन नाही होता तिथं. गाडी आणि पोरी यांची मस्ती आपला सण होत नाही, आणि त्याला करून पण देणार नाही. असा डोका भेटतो ना तिथं आपटा डायरेक्ट. एखादा मी शिव्या देऊन दैना घेतली मी कामावर. सगळे स्विच दाबव होता, माझा आरसी खाली करत होता, हे करत होता. एखादा लूज पण केलता. त्या भांडणं बिडणं करायचे नसतं जास्ती करून. जे आपला राग असतो ना, तोच आपल्याला खातो. तर रागावर कंट्रोल ठेवला, तिथे राग काढायचा तिथेच राग काढला, तर त्या रागाचा परिणाम पण चांगलाच होतो. इतका लक्षात ठेवा. तर ते पण तिथे राग काढत वाईट नव्हता, चांगलाच होता. कारण त्याला सांगायला लागणारच होतं, कारण प्रेमाने चांगला असतं तर पुढच्या वेळी पण त्यांनी तसंच केलं असतं. मग काय करू. तर पुढच्या वेळी तो रागान पण तसंच करू शकतो, पण त्याला काही बोललो नाही, जाऊ दे बरा. आता मला वाटतं पुढे पावसाचा दिवस, पाऊस पाऊस पडणार 100%. आता मी भिजणार. रस्ते पण एक नंबर आहेत बाय, खल्लास. इथून आता रस्ते बघा कसे आहेत. पुढे पाऊस पडतोय, इथं पाऊस नाही पडत. आणि इथं पॉल्युशन किती आहे बघा. मला हे पटलं नाही गोष्टी. इथं पॉल्युशन बघा, इथं खूप पॉल्युशन आहे. सगळ्या इथं कुठल्या कंपन्या आहेत त्या, सर्व धुरला वरती चाललाय. ते बघा किती धुरलाय वरती. पुढे पाऊस पडतंय, 100% पाऊस पडतंय. मोबाईल काढायला लागेल मला, पहिल्यांदा द्यायला लागेल मित्राकडे. पाऊस नको येऊ, पाऊस नको, प्लीज प्लीज. पाऊस नको, भिजू नको फक्त पावसाने. तर मोठ्या गाड्यासोबत साईडनं चालल्या आहेत, आणि आम्ही इकडनं आहोत. आता सध्या तर पूर्ण रोड खाली आहे. तर गाडी काय आपण आपल्या हिशोबाने चालू शकतो. तर तुम्हाला ॲव्हरेज पाहिजे असेल तर ॲव्हरेज मध्ये चालवा. तर मी ॲव्हरेज मध्येच आहे, पण हवा आहे त्याच्यामुळे मला ॲव्हरेज भेटते 50 पर्यंत. तो वास पण खूप मारते, कंपन्या धुरला खूप आहे इथं. आणि पाऊस लागलाय, पाऊस लागला. पाऊस नको येऊ प्लीज. लागला, पाऊस लागला. भिजलो आता. हे पावसामध्ये आता मला फोन परत काढायला लागेल, मी भिजलो. शिट.
फोन करावा लागेल मला, फोन काढायला लागेल. मी भिजत चालले, फोन नाही भिजला पाहिजे, फोन भिजला तर वाट लागेल. थोडा बॅकअप झाड आहे थांबायला लागेल जरा. वरची हवा हवेचे पाऊस आहे. तर आता आम्ही पोहोचलो पालीला. आहे बघ आपली गाडी पार्किंग मध्ये लावली गाडी. तर चला देवलाच जाऊ आता पाया पडायला. पोचलो बाईकवर. हातपाय धुतो पहिले हातपाय धुतो. आता माकलो जरा पाय बी माकले ते मस्त धुतो. पाय बघायचं पाय माकलंय पूर्ण. दादूस पण आमचा माकला आहे बघ ते पाठी बसून. नाही रे मस्ती करताय. तर हातात भेटू त्याला हातपाय धुया. आपले हेल्मेट पण बघा बघलेच ना तुम्ही हेल्मेट बघा. चला दर्शन करायला होतो मार्केटमधनं. हार फुलं घ्यायचं आपला मार्केटमध्ये चाललो होतो बघा. आपले हेल्मेट सगळे भीड लोक आता कसे सगळे एकदम नमलेत. आपण जितके एकपूरला गाडी चालतो तितके इथे चालवतो. फक्त एकपूरला जाताना घाट चढायचा असतो बस. इथे होता शिरनेरचा घाट. दर्शनासाठी चाललो आतमध्ये. दर्शन आता बघू कसं लवकर होईल पटकन. संडेच्या दिवशी चालू बस. नंतर आपल्याला कॅमेरा ओपन पण भेटणार आपल्याला. तर आताच बघा इथून बाहेरून असं असं कसं आपला ब्लॉग चालूच असतं तुला माहिती आहे ना. तर मी मेन मुद्दे आपले ते कॅमेरा आतमध्ये जाऊन भेटणार आपल्याला. आधी तुम्हाला फोन बंद करतो सर्वजण. तर प्रत्येक मंदिरामध्ये असंच असतो सर्व बंद करायला लागतो कारण तिथे दाखवत नाही. तर आम्ही आता दर्शन करून बसलोत. आतमध्ये तर फोन अलाउड नाही. तर फोन बंद होता आमचा तिथं बाहेर होता. नाहीतर आतमध्ये फोन अलाउड नाही म्हणून आम्ही बाहेरच ठेवला फोन. नंतर आम्ही आता बसलो समोर मंदिरातल्या गणपती बाप्पा समोर बसलो. तर दर्शन करून खूप चांगलं झालं. एकदम जवळशी झालं आणि गर्दी काहीच नाही आहे. एकदम कमी गर्दी आहे. तर येत असाल तर सॅटर्डे संडे नक्की या. पण संकष्टीच्या वेळी तुम्हाला यायचं असेल तर खूप गर्दी भेटेल. तर तुम्हाला संकष्टीच्या वेळी असेल तर गर्दी तुम्हाला नक्कीच आहे. तुम्हाला दाखवतो इथून बघा व्हिडिओ. आपले कॅमेऱ्यामध्ये आपले बल्लाळेश्वर गणपती दाखवतो तुम्हाला. बाप्पा आपला बघा. तर मित्रांनो मला आता आवडता माझा मित्र भेटलेला आहे बघा. दिसते का तुम्हाला? त्या जवळून पण दाखवू मला एकदम जाऊन. पण जाऊ त्याचं बसलो मी. मला मित्र भेटला म्हणून दाखवलं बरोबर वाटतं. बघा माझा मित्र बसला आहे. बाप्पा दर्शन करायचं सर्वांना बघते. तो बसले सर्व माणसं आणि इथून बघते सर्वांना. हे बघा आता मी समोर आहे बघा. हे
बघतो बघ कोण कोणचं का दिसते मला कमेंटमध्ये सांगा. कोणच्यासारखा दिसते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. बघा 1 2 तो केला का ते बाईक एक इथं वागल्याची वाट बघते कोण कोण चाललाय कोण नाही चाललाय सर्व बघताय. तो त्याला भूक लागली खाते. तिथं लव बर्ड्स आहेत ते 2 ते एकमेकांना मिठ्या मारतात. तू एक बसला तिथं वरती आणि इथं कासवा बघा कसे 1 2 3 4 5 आणि हे कुत्र 9 10 11 12 13 14 भरपूर कासव आहेत. मला 15 दिसलं. पाऊस पण आला बा. तर आमचं दर्शन करून आता आम्ही निघतच आहोत. तर इथे सुद्धा मला थोडा पेढे घ्यायचे आहेत तर पेढे घेण्यासाठी चाललो. इथे पापड विपड सर्व प्रकारचे हे आहेत मसाले बिसाले लोणचे बिनचे सर्व आहेत. आंबाडा वडा आंबाडा सगळा आंबट वस्तू इथे खायसाठी खूप आहेत. माझी पण इच्छा होती काहीतरी. तर जायची तयारी झालेली आहे. आता कुठेतरी हॉटेलला थांबून जेवायला. पण आमचं आता पाय बनवतं आजचं व्हेजच खावा. संडे आहे तरी पण आम्ही व्हेज खाणार आहोत. तर आम्ही आता निघतो. आम्ही जितका कवर केला तितका कवर केला. छोटा मोठा ब्लॉग किती पण बनेल तितका बघायचा काम बघा तुम्ही फक्त एन्जॉय करा. दर्शन करायचं नक्की या. आणि आता हे बघा गाडी काढता येत नाही पाठी खेचता येत नाही गाडी तेच. तर निघालो आता आम्ही. तर फोटो काढायला थांबलेलो आम्ही सर्वजण. फोटो व्हिडिओ काढले परत रेनकोट घालताव. मी पण आता माझा रेनकोट घालतो तुम्हाला दाखवा. फक्त आता थांबले तर फोटो व्हिडिओ काढलेत. आता स्टोऱ्या बघा डायरेक्ट इंस्टाला. नाद करती का यायलाच लागते. तर मित्रांनो आता आम्ही आलो हॉटेलला साईका सहारा त्या हॉटेलमध्ये आता थांबलो आम्ही. तर आम्ही पूर्ण बोललं तरी पूर्ण टप्पा पार केला आहे. पेनच्या आता पुढे पण आलो आणि आता आम्ही इथं जेवायला बसलो. भूक लागली. सकाळी निघलेलो आरामात आता हॉटेलमध्ये बसलो. बघा इथं बसलो ते बघ आपला थंडा पण आला. तर मित्रांनो आता मी घरी आलो आहे. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही 1K व्ह्यूजच्या वरती गेलात तर तुम्ही जो चॅलेंज मला कमेंटमध्ये देणार तो मी चॅलेंज करणार. तर लक्षात ठेवा